आज आपण शब्दाच्या जाती या जातीमधली दुसरी जात बघणार आहोत, सर्वनाम. बरोबर. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता हे तर आपल्याला समजलं की जे नामाऐवजी येतात त्यांना आपण सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे कसं? उदाहरण बघा, श्याम श्याम आंबा खातो. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये श्याम आंबा खातो, तर या श्याम हे काय आहे? या वाक्यातलं नाम आहे. तर हे नाम आपण काढून इथे सर्वनाम टाकू शकतो. तो आंबा खातो. बरोबर आहे. म्हणजे नामाऐवजी जो शब्द येतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. तर इथे नाम आहे श्याम आणि श्यामच्या जागी आपण सर्वनाम वापरलंय तो. ठीक आहे. तो आंबा खातो. बघा, उदाहरण काय सांगायला इथं की त्याने, त्याला, हे, ह्या, जो, त्याचा, मी, जी, जे, ज्या, आम्ही, तू, कोण, तुम्ही, ते, तो, ते, आपण, त्या, हा, ही आणि स्वतः. हे जे शब्द आहेत तर हे शक्यतोवर नामाच्या जागी येतात आणि यांना सर्वनाम असे आपण म्हणू शकतो किंवा म्हणतोच. तर हे शब्द ज्या ज्या ठिकाणी येतील त्या त्या ठिकाणी आपण त्यांना सर्वनाम असं म्हणायचं आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सर्वनाम आहे? आताच आपण बघितलं होतं. बघा, खेळणे हे सर्वनाम नाही आहे, सुंदर हे सुद्धा सर्वनाम नाही आहे, धावणे हे सुद्धा सर्वनाम नाही आहे, ती हे सर्वनाम आहे. या ठिकाणी वाक्यामध्ये पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे, ती. है ना. पुढचा प्रश्न बघूया. या ठिकाणी मी शाळेत जातो या वाक्यात कोणते सर्वनाम आहे? आपल्याला लिहायचं आहे, या वाक्यात कोणते सर्वनाम आहे. तर या वाक्यात बघा, मी शाळेत जातो यामध्ये मी हे जे शब्द आहे तर हे सर्वनाम आहे आणि सर्वनाम शोधणं खूप सोपं आहे. नाम आणि सर्वनाम हे शोधणं खूप सोपं असतं. बघा, मग या ठिकाणी मी हा जो पर्याय असेल तो काय? सर्वनाम. बघा, पर्याय क्रमांक सी हे आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, तो पुस्तक वाचतो. आता हे वाक्य बघितल्याच आपल्या लक्षात येतं की कोण पुस्तक वाचत आहे? तर तो पुस्तक वाचत आहे. हे सर्वनाम आहे, है ना, या वाक्यातलं. तर पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर होणार आहे, तो पुस्तक वाचतो. पुढे बघूया. आम्ही बागेत खेळतो. बघा, मी सुरुवातीला जे उदाहरणं दिले होते त्यामध्ये काही शब्द दिले होते, तर त्या शब्द जर आपल्याला आपण लक्षात ठेवले तर आपल्याला सर्वनाम सापडायला फार सोपं जातं. आता इथं तुम्ही असंही करू शकता. आता हा सर्वनाम आहे आम्ही, पण हा ओळखायचा कसा? तर मग हे मागचं जे आहे, बागेत कोण खेळतो? तर आम्ही खेळतो. मग जे त्याचं उत्तर येईल आम्ही, तर आम्ही हे असणार आहे सर्वनाम. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे.
बागेत कोण खेळतो? कोणने प्रश्न विचारायचा? आम्ही खेळतो. ठीक आहे. तर आम्ही जो आला शब्द तर तो याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे 5वा. खालीलपैकी कोणत्या वाक्यात सर्वनाम नाही? बघा आता इथं काय म्हणलंय? नाही म्हणलंय, सर्वनाम नाही है ना. तर इथं बघा, ती फळे खाते हे सर्वनाम आहे. तुम्ही कधी येणार हे पण सर्वनाम आहे. आम्ही सर्व मित्र आहोत. तर या ठिकाणी आम्ही हे सर्वनाम आहे, तुम्ही हे सर्वनाम आहे. पण वाक्य बी मध्ये सर्वनाम नाही, नाम आहे. राम शाळेत गेला. ठीक आहे. या ठिकाणी आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, राम शाळेत गेला. कारण सर्वनाम नाही असं प्रश्नामध्ये विचारलेलं आपल्याला होतं. बरोबर आहे का? नाही म्हणजे आपण ज्या प्रश्नामध्ये सर्वनाम आलेलं नाही तो आपला पर्याय या ठिकाणी उत्तर म्हणून येणार आहे. ठीक आहे. आता आपण बघू शेवटचं उदाहरण. खूप सोपं आहे. सर्वनाम हा टॉपिकच खूप सोपा आहे. बघा, त्याने मला पुस्तक दिले. बरोबर. या वाक्यात किती सर्वनाम आले? बरोबर है ना. या वाक्यात किती सर्वनाम आहेत मग आपल्याला शोधायचे. बघा, पहिले त्याने है ना, त्याने पुस्तक दिले आणि कोणाला दिले? मला दिले. बघा है ना, पुस्तक कोणी दिले आणि कोणाला दिले? या दोन प्रश्नाची उत्तर त्याने दिले आणि मला दिले. बरोबर आहे. मग हे या ठिकाणी दोन काय आहेत? सर्वनाम आहेत. तर किती सर्वनाम आलेत? 1 आणि 2. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी आपलं याचं उत्तर येणार आहे.